भाजपनं झारखंडची सत्ता तर गमावली आहे, पण येत्या 15 महिन्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये मतदान होऊ घातलंय. तिथं भाजपसमोर काय आव्हानं आहेत बघूया. पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांचं राज्य असलेल्या गुजरातमध्ये बरोबर 2 वर्षांपूर्वी निवडणूक झाली. भाजप 182 पैकी 150 जागा जिंकण्याचा दावा भाजपनं ठोकला होता. प्रत्यक्षात 16 जागा घटल्या आणि 100चा आकडाही पक्षाला गाठता आला नाही. त्यानंतर गेल्या वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये निवडणूक झाली. तिन्ही राज्यांमध्ये भाजपची सत्ता गेली. 3 महिन्यांपूर्वी हरियाणाची सत्ता भाजपनं कशीबशी राखली. तर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. आता झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीनं भाजपला धोबीपछाड दिलाय. त्यामुळे भाजपचा प्रभाव ओसरतोय का असा प्रश्न निर्माण झालाय. 2020 मध्ये दिल्ली आणि बिहार या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. गेल्या निवडणुकीत दिल्लीमध्ये केजरीवालांच्या नेतृत्वाखाली आपनं प्रचंड बहुमत मिळवलं. भाजपला 70 पैकी केवळ 3 जागा जिंकता आल्या. सध्या तरी दिल्लीमध्ये अँटी इन्कम्बन्सी असल्याचं चित्र नाही. त्यामुळे दिल्लीचं तख्त फोडणं भाजपला जड जाऊ शकतं. बिहारची गेली निवडणूक राजद आणि जेडीयू यांनी एकत्र लढली होती. काही काळ सत्ताही उपभोगली. मात्र त्यानंतर नितीश कुमारांनी भाजपशी घरोबा केला आणि राजदला विरोधी पक्षात धाडलं. आता येती निवडणूक भाजप जेडीयू एकत्र लढतात का यावर निकाल अवलंबून असेल. तिथं युती झाली तर जेडीयू मोठा भाऊ असेल हे नक्कीच. मात्र या 3 पक्षांमध्ये तिरंगी लढत झाली तर निकाल अधिक रंजक लागतील. 2021च्या एप्रिलमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी ही राज्य जनमताला सामोरी जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासमोर भाजपनं तगडं आव्हान उभं केलंय. लोकसभा निवडणुकीत पक्षानं जोरदार मुसंडी मारली. खुद्द अमित शहा यांनी राज्यात लक्ष घातलंय. त्यामुळे तिथली निवडणूक रंगतदार होणार आहे. गेल्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता आणली. मात्र एनआरसी नंतर राज्यातलं चित्र बदललंय. भाजप विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यात सीएएनं भर घातली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समोरचं आव्हान मोठं असेल. तामिळनाडूमध्ये हातपाय पसरण्याचा पक्षाचा प्रयत्न असला तरी अवघ्या 1.5 वर्षात हा द्राविडी प्राणायाम भाजपला जमण्याची शक्यता नाही. केरळमध्ये संघाचं काम बऱ्यापैकी असलं तरी भाजपला फारसा वाव नाही. अवघ्या 2 वर्षांपूर्वी देशाचं चित्र हे असं होतं. जवळजवळ सगळा उत्तर भारत भगवा होता. मात्र आता एक एक करून बरीचशी राज्य भाजपच्या हातातून गेली आहेत. येत्या 1.5 वर्षात भाजप नेतृत्व काय पावलं उचलतं यावर दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसामचे निकाल अवलंबून असतील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.